कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापूरमधील राजारामपुरीतल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपस्थितांना अण्णाभाऊंच्या जीवनावर आधारित पहिल्या आणि दुसऱ्या खंडांचं वाटप करण्यात आलं। भोगावती महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला। कोल्हापुरातील भारतनगर साळोखे पार्क इथल्या धम्मचक्र बुद्ध विहारच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। परिवर्तन संस्थेच्या वतीनंही राजारामपुरीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील साखरवाडीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे आणि ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसंच विधवा महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी समाज कल्याण समितीचे माजी सभापती विशांत महापुरे, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमने, ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, पुंडलिक पाटील, अविनाश महापुरे, दीपक सकटे, राजकुमार पवार आदी उपस्थित होते। यावेळी रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला। याप्रसंगी कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। दलित महासंघाच्या वतीनं कोडोलीतल्या सांज सावली वृद्धाश्रमात वृद्धांच्या समवेत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। वृद्धांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी आश्रमातील वृद्धांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला महासंघाचे राज्य निरीक्षक अभिजित बनसोडे, संजय निकम आणि पन्हाळा परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते। पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं CC बॉईज हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं।